अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता पुत्र आक्रमक। नाशिकमध्ये संजय राऊत बैठक घेण्याची शक्यता। ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नसल्याने सूचना देणार। ठाण्यात मध्यरात्री खलबत। शिंदे सत्तार यांच्यात 3.5 तास चर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या आमदार खासदारांची बैठक पार। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा। बैठकीला भाजपवर नाराज सत्तार सुद्धा होते उपस्थित। महायुतीचे नेते आज घेणार पत्रकार परिषद। आज दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद गरवारे क्लब येथे होणार संयुक्त पत्रकार परिषद। मराठा समाजानंतर ओबीसी ही आक्रमक। ओबीसी नेत्यांची आज पत्रकार परिषद। पुढील आंदोलनाच्या दिशेसंदर्भात देणार माहिती। आरक्षणासाठी ओबीसींचा आक्रमक पवित्रा। कर्जमाफीत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक। शेतकरी नेते अजित नवलेंचा सरकारवर संताप। वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। सिडको एक्झिबिशन सेंटर समोरील रस्त्यावर आंदोलन। आंदोलनात सुप्रिया सुळे, रोहित पवार हे उपस्थित। कर्जमाफीत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक। शेतकरी नेते अजित नवलेंचा सरकारवर संताप। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण। सीमा पोद्दार यांचा उमेदवारी अर्ज अवैध। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल नांदरकर यांचा अर्ज छाननीत बाद ठरल्याने आता 6 उमेदवार रिंगणात। शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे आरोप। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतरही सरकार ॲक्शन मोडवर। सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद। भाजपने आदित्य फत्तेपूरकरांच्या अर्जावर घेतली होती हरकत। अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। बुलढाण्यातील जळगाव जामोद परिसरात मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं नुकसान। आमदार रोहित पवारांनी केली नुकसानीची पाहणी। अमरावतीत महायुतीचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद। महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुखांनी घेतला होता आक्षेप। नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा। राज्य शासनाकडून अधिसूचना जारी। चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी। अखेर एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या ताब्यात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण। सोलापुरात आदित्य फत्तेपूरकर यांचा सूचक म्हणून सह्या केल्याचा नागेश भोसले यांच्यावर आरोप। नागेश भोसले यांच्यावर दबाव असल्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांनी ऐकवली। बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचं राजकारण सुरू। शहानिशा न करता गुन्हे दाखल केले जातात। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा। खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। IRS अधिकारी सचिन मोटेंच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। हॉस्पिटलमध्ये सचिन मोटे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप। भाजप सोशल मीडिया खानापूर तालुका अध्यक्षांच्या तक्रारीनंतर कारवाई। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेट बैठकीत मंजुरी। 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान देणार। खात्रीलायक सूत्रांची माहिती। शेतकरी कर्जमाफीबाबत अधिकृत घोषणा विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतरच। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या 1,70,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळणार। निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल करणार नाही। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल बच्चू कडू यांनी मानले सरकारचे आभार। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची बच्चू कडूंची मागणी। उद्धव ठाकरेंनी गाजावाजा न करता कर्जमाफी दिली होती। कर्जमाफी खात्यापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा। कर्जमाफीच्या घोषणेवरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सार्वत्रिक करा। कर्जमाफीसाठी निश्चित केलेल्या अटी शर्तीही जाहीर करा। शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। गोकुळ दूध संघातील 427 संस्था अपात्रतेबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जाणार। काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची माहिती। पिंपरी चिंचवड पालिकेतही जवळपास 650 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र। भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती। पणन मंत्री जयकुमार रावल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवे अध्यक्ष। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार। बुलढाण्यातील कथित हत्याकांडातील मुलगी जिवंत परतल्याने धक्का।
जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. या प्रकरणी आमदार रोहित पवारांचा जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये 2 तास ठिय्या. मी कोणतीही सही केली नाही, माझी बोगस सही करण्यात आली. नगरसेवक नागेश भोसले यांनी आरोप फेटाळले. या विरोधात न्यायालयात दाद मागणार नागेश भोसलेंचं वक्तव्य. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल सर्व 16 उमेदवारांचे अर्ज वैध. अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण. नांदेडमध्ये शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा सरकार विरोधात गाढव मोर्चा. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय, काँग्रेसची महायुतीवर टीका. रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून युवा नेतृत्वाला संधी. प्रमोद मस्कर यांच्यावर पेण. विधानसभा कार्याध्यक्षपदाची धुरा. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. वैशाली माने यांच्या प्रकरणात पोलीस महासंचालक लक्ष घालतील. वैशाली माने यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर. सरकारने या आरोपाची तात्काळ चौकशी करावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. वैशाली मानेंची दखल पोलीस महानिरीक्षक घेतील. यावर आयजी आणि गृहमंत्र्यांनी तपास करावा. नीलम गोरेंची प्रतिक्रिया. सोशल मीडियातील वादळ आता रस्त्यावर. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. मुंबईतील उपमहापौरांचा नालेसफाई दौरा. उपमहापौर संजय घाडी करणार नाले स्वच्छतेची पाहणी. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील नाल्यांच्या कामांची करणार पाहणी. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता पुत्र आक्रमक. खराची पुन्हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी. सिन्नर पोलिसांची कोठडी संपल्यानंतर काल न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपासासाठी खरात नाशिक रोड कारागृहात दाखल. मुंबई पश्चिम उपनगरात पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्या एकमेकांना धडकल्या. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली. उल्हासनगर जिल्हा रुग्णालयात 20 वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरतीच नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेत मोठी दमछाक. रायगडवर 6 जूनला 352व्या शिवराज्याभिषेक सोहळा. सोहळ्यानिमित्ताने तुळजाभवानी मातेचे मानाचे साहित्य रायगडकडे रवाना. नंदुरबारातील महामार्गाची दुरावस्था. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार का? नागरिकांकडून सवाल उपस्थित. खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.